वाल्मिक कराड शरण आला नसता तर? पोलीस आणि सीआयडीच्या कामावर प्रकाश सोळंकेंनी व्यक्त केली शंका. बीड येथील मसाजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली आणि या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र आज 22 दिवसानंतर वाल्मिक कराड हा पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश सोळंके म्हणाले की वाल्मिक कराडने शरणागती पत्करली हे खरं तर सीआयडीचे अपयश आहे. सीआयडी वाल्मिक कराडला पकडू शकले नाहीत. कराड यांनी आत्मसमर्पण केलं, परंतु अजूनही खुनाच्या गुन्ह्यातील 3 प्रमुख आरोपी मोकाट आहेत. त्यांना आतापर्यंत अटक झालेली नाही. वाल्मिक कराड एवढे दिवस कुठे होते? पोलिसांपासून ते अशा पद्धतीने लपून कसे राहू शकले याचाही तपास सीआयडीने करावा. वाल्मिक कराड शरण आले नसते तर सीआयडीने अजूनही त्यांना किती दिवस पकडले नसते हा देखील चर्चेचा मुद्दा आहे. इथून पुढे तपास निपक्षपातीपणे व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.